नमस्कार मंडळी. भरपूर दिवसातनं ब्लॉग बनवायला लागलो मी. कामाच्या व्यापातनं म्हणा किंवा काही कारणास्तव ब्लॉग बनवणं झालं नाही, पण आता ब्लॉग बनवतो आहे. आपली तुरीची कामं सगळी झाली ती पूर्ण, म्हणजे आपण तुरी काढून घेतल्या, खळे झालं, वाळत गाठली होती. एक 2-3 दिवस ऊन दिलं त्याला आणि पोती ठेकी भरून ठेवले. रेट खूपच कमी झाला. 10-10.5पर्यंत काहीतरी होता, अगोदर 11पर्यंत गेला होता. आणि एक 4-5 महिन्यात जो पहिल्यांदा लॉट जो आला कोणाचा तुरीचा, जे आगाप होते त्यांना चांगला 9-9.5 हजार रुपये दर भेटला. पण आता 5.5पर्यंत आला होता. आता 7, आता सध्या 7-7.5 आता चालू आहे. आणि आपण वाट बघतोय अजून एक 1000-1500 तर अजून भेटायला पाहिजे आपल्याला दर. आणि 8-8.5पर्यंत आला की आपण तुरी म्हणजे देऊन टाकणार. सगळं बांधून तर ठिकी वगैरे भरून सगळं आता ठेवलं आहे. आणि आता मळ्यातली कामं चालू आहे. ती मकाला पाणी तर चालूच आहे. मकाचं पाणी झालं, आता तुरीला पाणी लावले. आपण तुरीचा दुसरा बहार आपण धरलेला आहे. तर दुसरा बहार आता आपल्याला लाभेल की नाही का सांगता येत नाही, पण तरी पण एक पाणी देऊन आणि 1-2 फवारण्या करून आपण बघणार, जेणेकरून कळीची एखादी फवारणी, आळीची आणि बुरशीनाशक एखादी फवारणी घ्यायची. आणि आत्ता सध्या तर पाणी चालू आहे. पाणी दिलेलं आहे थोडं, म्हणजे किती 1 तास 2 तासाचं आता राहिलेलं पाणी द्यायचं. ते पाणी झाले की परत आपल्याला मकाला पाणी चालू करायचं आहे. आणि मेहनत आपण केल्यामुळं, म्हणजे कसं बाजरी होती, बाजरीत परत आपण रोटर मारला होता, त्यामुळे सारं वगैरे असं काय नाही, पाणी सगळं पूर्ण मोकळं सोडलेलं आहे. आणि 4 दिवस झालं तुरीला पाणी चालू आहे. एक प्लॉट झाला. आपले 4 प्लॉट होते, त्यातले 2 प्लॉट आपण नांगरून टाकले, जेणेकरून म्हणजे तिथं आपण मागच्या ह्याला पाणी दिलेलं नव्हतं. तुरी ज्या आपण काढल्या त्यावेळी पाणी आपण त्याला दिलंच नव्हतं. आणि जी 2 पट्ट्या होत्या चांगल्या, त्याला पाणी अगोदर दिलेलं होतं. आणि ती खुडून आता बघा कशी हिरवीगार. अजून पाणी दिलेलं नाही. आता पाणी दिल्यानंतर अजून जास्त हिरवी म्हणजे पानं फुटणार त्याला. आणि आता डायरेक्ट आता कसं होतं, डायरेक्ट कळीच निघायला चालू झाले बघा. कळीच निघायला चालू होते डायरेक्ट. त्यामुळं फवारणी आता गरजेची आहे. पण पाणी देऊन काढतो अगोदर आणि 2 दिवसानं फवारणी टाकू आपण ह्याच्यावरती. इथली मोटर बंद केली आणि नदीवरची मोटर आपण चालू केली. बघा पूर्ण पाणी संपलं आता. डबक्यात कुठं तर आता पाणी आहे. आणि आपली मोटर ह्या बाजूला खाली. इथे एक दिवस आता मोटर चालेल. इथली मोटर चालू केली आता. हिरीवरचा रिटर्न वॉल खराब झाला आहे, मग इथला रिटर्न वॉल काढून आणला. आणि आता बसवायचं. सकाळी वाजल्यात आता 8:45. आणि ही आपली मका आहे, जी बैलांना आपण हे केली होती, बळी मागं टाकली होती. मका चांगली आली आणि ह्याला टाकायचं आता वरखट टाकायचं आहे. आता डोस टाकून पाणी दिलं म्हणजे परत किऱ्या पडेल, त्यावेळी लेट होईल, म्हणून आता लवकरच टाकून घ्यायचं आहे. आणि बाया आले की त्यांना खत वगैरे आपण मिक्स करून देणार, त्यांचं ते टाकतील. मोटर चालू केली की आपण मागं पाणी द्यायला चालू करायचं. पण त्याच्या अगोदर ते आता रिटर्न वॉल खराब झाला आहे, तो मला बसवायचा आहे. हिरीवर जाऊन अगोदर तो रिटर्न वॉल आपण काढायला ना, नट त्याची निघत नाही. आणि फॅन्स पण आहे, ते फॅन्स पण खराब झाले, ते नवीन आणले. आता ते पाईप कापून ते फॅन्स बसवायचे, निपल फॅन बसवायचे, रिटर्न वॉल बसवायचं आणि मोटर चालू करायची आणि पाणी चालू करून मकाला. तुम्हाला दाखवतो खत काय काय आणलं आहे. मिक्स खत आहे, 3 ठिके आहे, ती 50-50 किलोची. आणि 1 एकर रान आहे. आणि बायांना घालण्यासाठी अशी डबी घेऊन आलो आहे. तर बायांची वाट बघतोय. आता 8:45-9 वाजत आले, पण अजून बाया आले नाहीत. चला येतील, मिक्स करून घेतो पर्यंत. मकाला एरिया घालून घेतला पूर्ण. बायका 2 बायका सांगितल्या होत्या आणि त्यांच्या टायमिंगपर्यंत एरिया पूर्ण घालून झाला. आणि माझं काम होतं रिटर्न वॉल बसवायचा. तर रिटर्न वॉल पण बसवून झाला आणि मोटर चालू केली. मागं लगेच
बाया सुटल्या की मोटर चालू करून माझं पाणी द्यायचं चालू केलं. तरी आता हे आज काय होणार नाही, आता उद्या होईल पाणी पाजायचं. तर घेतो पाणी पाजून. चला.